तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी चा जो गणित विषय आहे, तर त्याच्यामध्ये आपण सराव संच 12.2 या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या आधीचे जे सर्व सराव संच आहेत ते आपण बघितलेले आहेत मागच्या व्हिडिओपासून. या व्हिडिओमध्ये आपण खास करून काय करणार आहोत, तर 12.2 हा जो शाब्दिक उदाहरणांचा सराव संच आहे, त्यातील सर्व उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये 1 ते 10 उदाहरणं बघणार आहोत. तर त्यासाठी आधीचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचे सराव संच सुद्धा बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण कुठले बघणार आहोत, 12.2 मधली सर्व शाब्दिक उदाहरणं. तर त्याच्यातला पहिला प्रश्न आहे जो आपल्या समोर आहे इथे. तर बघा त्याच्यात काय म्हटलेलं आहे, आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर किती आहे? 4:9 होईल. तर मुलाचं आजचे वय काढायचं. तर उत्तराची सुरुवात करताना कसं करायचं, कुणाचं वय शोधायचं आपल्याला, तर मुलाचं वय शोधायचं. समजा त्या मुलाचं वय बरोबर x वर्ष आहे. मुलाचं वय किती आहे? x वर्ष. आणि म्हणून त्याच्यावरून आपण कोणाचं वय काढणार, तर आईचं वय. म्हणून आईचे वय बरोबर, तर आईचं वय किती वर्षांनी जास्त आहे? 25 वर्षांनी. मग मुलाचं किती आहे? x. ओके. तर 25 वर्षांनी जास्त आहे म्हणजे आईच्या वयामध्ये किती मिळवायचे? 25. तर x अधिक 25 वर्ष हे आईचं वय असणार आहे, कारण ती 25 वर्षांनी मोठी आहे. आता बघा, दिलेल्या अटीनुसार प्रश्नामध्ये आपल्याला एक अट दिलेली आहे. अट काय आहे ती? 8 वर्षानंतरच्या दिलेल्या अटीनुसार कंसामध्ये लिहूया 8 वर्षानंतर. आता 8 वर्षानंतर काय होतं, तर इथं गुणोत्तर दिलेलं आहे. गुणोत्तर किती दिलंय त्या दोघांच्या वयाचं? 4:9. कुणाचं पहिल्यांदा नाव आहे? मुलाच्या वयाचं आईच्या वयाशी गुणोत्तर. तर सगळ्यात पहिल्यांदा मुलाच्या वयाचं गुणोत्तर लिहूया. आता हे 8 वर्षानंतर आहे. मुलाचं आत्ताचं वय किती आहे? x वर्ष मांडलंय आपण इथे. आणि 8 वर्षानंतर त्याचं वय किती होणार? x अधिक 8. तसं आईचं वय किती आहे इथे? x अधिक 25. तर आणखीन 8 वर्षानं किती होणार? त्याच्यामध्ये आणखीन 8 मिळवणार. ओके. तर आता दुसरं बघूया, म्हणजे याच्या पुढची स्टेप बघूया. ते गुणोत्तर किती दिलेलं आहे प्रश्न? 4/9. हे जरासं असं लिहूया, x अधिक 8 छेदामध्ये x अधिक 25 आणि 8 किती येणार आहे? 33 बरोबर 4/9. हे त्याचं म्हणजे हे त्याचे सोपं रूप झालं. 25 आणि 8 ची बेरीज केली. मग आता हे सोडवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तिरकस गुणाकार करावा लागेल. तिरकस गुणाकार कसा करणार आपण इथे? तिरकस गुणाकार करत असताना जस्ट मिनिट, इथे 9 ला कितीने गुणणार आपण? 9 गुणिले x अधिक 8 हा पहिला तिरकस गुणाकार, आणि इकडचा तिरकस गुणाकार 4 गुणिले x अधिक 33. तर हा घेऊया 4 गुणिले x अधिक 33. आता बघा, हे फक्त आतमध्ये गुणायचं. 9 गुणिले x म्हणजे किती येणार? 9x अधिक 9 गुणिले 8 केले, 9 किती येणार? 72. तसं 4 गुणिले x किती येणार? 4x अधिक 4 गुणिले 33 केले तर 3 चोक 12 म्हणजे 2 येणार. हातचे 1, 4 त्रिकम 12 आणि 13 म्हणजे 132. तर हे येणार इथे. ओके. आता इथे x ची पदं एकत्र करा म्हणजे काय होईल, तर आपल्याला ते सोडवणं सोपं होईल. त्यासाठी काय करायचं, हे अधिक 4x इकडे येऊन काय होतील? वजा होतील. म्हणजे 9x वजा 4x बरोबर इकडे काय राहणार? मग 132 आहेत, हे अधिक 72 इकडे येऊन काय होतील? 132 वजा 72. तर म्हणून 9x जस्ट मिनिट 9 सॉरी इथे जरा सरळ आहे. ओके. तर 9x मधून 4x वजा केले तर किती राहणार? 5x राहणार इथे बरोबर. इकडे 132 मधून 72 वजा केले तर किती राहणार? हे 60 राहणार. तर 5 गुणिले x म्हणजे 5x आहे. 5 गुणिले x तर गुणिले 5 काय होतील? भागिले होतील. म्हणजे 60 ला आपण कितीने भागणार? 5 ने भागणार. म्हणजे 5 एक्के 5 आणि 60 ला 5 ने भागल्यानंतर उत्तर किती येणार? 12. म्हणजे x ची किंमत किती आली आपली? 12. मग x आपण कुणाचं वय मांडलं होतं? तर मुलाचे वय. म्हणून मुलाचे वय बरोबर 12 वर्ष. तर एवढं तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. फक्त मुलाचं वय विचारलं. तर तुम्हाला जर शाळेमध्ये अभ्यासासाठी म्हटलं की आईचे वय पण शोधा, तर काय करणार त्याच्यासाठी? आईचे वय बरोबर इथे 25 वर्षांनी मोठी आहे ती, म्हणजे 12 अधिक 25 किती येणार? 37 वर्ष हे आईचं वय असणार आहे. म्हणजे हे सुद्धा तुम्ही शोधलं तर काही हरकत नाही. म्हणजे हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं.
मुलाचं वय 12 वर्ष आणि आईचं वय 37 वर्ष. ओके. तर आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. त्याच्या अंशातून 2 वजा करून छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक 1/2 शी सममूल्य होतो. तर तो अपूर्णांक कोणता? म्हणजे त्याची किंमत किती येते त्या अपूर्णांकाची? 1/2 येते. तर तो अपूर्णांक कोणता ते शोधून काढायचा. आता याच्यामध्ये आपण काय करणार, तर हे अंश आणि छेद. तर बघा अपूर्णांक कसा असतो, तर अपूर्णांकामध्ये वरती असतो तो अंश आणि खाली असणार आहे तो छेद. तर याच्यामध्ये अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. त्यामुळे काय करूया, अंशाला आपण x मानूया. पेक्षा नंतर जो शब्द येतो किंवा पेक्षा शब्द ज्याला लागलेला आहे त्याला शक्यतो x माना. म्हणजे बघा, समजा समजा अपूर्णांकाचा अपूर्णांकाचा अंश बरोबर त्या दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशाला किती मानायचं? x मानायचं. म्हणून त्याचा छेद बरोबर किती येणार? तर बघा, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. अंश किती आहे? x. त्याच्यापेक्षा 12 ने मोठा म्हणजे त्याच्यात किती मिळवायचे? x अधिक 12. तर हे काय येणार आहे? अपूर्णांकाचा अंश आणि छेद येणार. अंशाला जर x मानलं तर छेद त्याच्यापेक्षा 12 ने मोठा आहे. त्यामुळे x अधिक किती करायचे? 12 करायचे. ओके. आता पुढे दिलेल्या अटीवरून असं लिहा, दिलेल्या अटीवरून. तर दिलेली अट काय आहे बघा, दिलेल्या अटीवरून बघा आता काय म्हटलंय, अंशातून 2 वजा करून, अंशाला किती मांडलंय? x. त्याच्यातून किती वजा करायचे? 2. आणि छेदातून 7. खाली जो छेद आहे बघा, छेद किती आहे? तर x अधिक 12 आहे. हा छेद आहे त्याचा, x अधिक 12. त्याच्यात किती मिळवायचे आहेत? वरती वजा केले, खाली मिळवायचे छेदात 7 मिळवायचे. तर त्याची किंमत किती येते म्हणून सांगितलंय? सममूल्य. म्हणजे त्याला सोपं रूप दिलं तर ते शेवटी किती येणार आहे? 1/2 येणार आहे. आता याचा अर्थ x वजा 2 असं आलेला आहे. तर इथे बघा, इथे आधी ह्याला सोपं रूप देऊया आपण. म्हणजे हे असं लिहूया, x वजा 2 खाली x अधिक, यांची दोन्हींची जर बेरीज केली आपण 12 आणि 7, तर ती किती येणार? 19 येणार. ओके. 19 आले बरोबर 1/2. आता हे सोडवण्यासाठी काय करणार? तिरकस गुणाकार. म्हणजे 2 गुणिले x वजा 2 इकडे लिहिलं, म्हणून 2 गुणिले x वजा 2 बरोबर इकडचा तिरकस गुणाकार 1 गुणिले x अधिक 1 गुणिले x अधिक 19. आता 2 ने आत गुणायचं. 2 गुणिले x किती येणार? 2x. परत 2 गुणिले 2 केले किती येणार? 2 4. 1 गुणिले x म्हणजे आहे तसं x येणार, आणि 1 गुणिले 19 म्हणजे आहे तसं अधिक 19. 1 ने गुणल्यावर तेच येणार आहे. आता इथे x च्या समोरचं चिन्ह बघा, काही नाही म्हणजे अधिक आहे, तो या 2x कडे येऊन काय होईल? वजा येईल. म्हणजे 2x वजा x. आणि इकडं 19 आहे, तो वजा 4 याच्याकडे येऊन काय होते? वजा 4 चे अधिक 4 होते. मग आता 2x वजा x, आता काही नाही म्हणजे सहगुणक किती असणार? इथे 1 असणार. 2 मधून 1 गेले म्हणजे किती उरणार? 1. x बरोबर 19 आणि 4 किती येणार? 23. आता हे लक्षात ठेवा, 1x म्हणजेच x. सहगुणक 1 काय आपण लिहित नाही, वरती पण तसंच केलं आपण. तर x बरोबर किती आले? 23. हे डायरेक्ट लिहिलं तरी चालेल इथं. ओके. x बरोबर किती येणार? 23. हे आपलं उत्तर मिळालं. म्हणजे अंश आला आपण, कारण आपण अंशाला किती मांडलं होतं? अंश बरोबर x. तर त्याचं उत्तर आलेलं आहे 23. आणि छेद बरोबर x अधिक 12 म्हणजे x मिळालेला आहे 23, त्याच्यापेक्षा 12 ने जास्त म्हणजे छेद किती येणार? 35. म्हणून तो अपूर्णांक बरोबर काय लिहिणार? तो अपूर्णांक, किंवा आपल्याला प्रश्नामध्ये जो विचारलेला अपूर्णांक आहे तो काय येणार? अंशात किती आहेत? 23 आणि छेदात किती? 35. म्हणजे 23/35 असा तो अपूर्णांक असणार आहे. ओके. तर हे आपण इथे मिळवलं. तर आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आहे, पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचं जे प्रमाण आहे ते 13:7 इतकं असतं. 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल? तांबे आणि जस्त यांचं प्रमाण पितळमध्ये किती असतं? 13:7. मग समजा एक 700 ग्रॅम वजनाचा भांडा आहे, पितळ्याचं भांडा आहे, तर त्याच्यात जास्ताचं प्रमाण किती असेल असं विचारलं. तर उत्तराला सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा हे जे वाक्य आहे तर हे आहे तसं लिहून घे. हे आपल्याला दिलंय, त्याच्यावरून आपल्याला एक लिहायचं आहे, पितळ या संमिश्रामध्ये
आता मी थोडक्यात लिहितो, तुम्ही ते पूर्ण वाक्य लिहा. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण किती आहे? 13:7 आहे. तर मग तांबे आणि जस्त यांचं प्रमाण जर 13:7 असेल, ज्यावेळी गुणोत्तर दिले, तर याचा अर्थ काय ते आधी समजून घ्या. 13:7 म्हणजे याचा अर्थ 13 आणि 7 असं असत नाही, तर काय त्या पटीत असतं. म्हणजे समजा 13च्या दुप्पट केली, इकडे काय आहे? तांबे आणि सॉरी जस्ट म्हणजे इकडं समजा तांबे आहे आणि इकडे जस्त आहे. तर समजा तांबे 13 ग्रॅम असेल तर जस्त 7. तसं दुप्पट केली आपण, तर 13 दोन्ही किती येईल? 26. तसं इकडे केल्यावर किती आहे? 14. 13 त्रिक 39, 7 त्रिक 21. तर अशा प्रमाणात ते असतील. म्हणजे जेवढी पट असेल त्या पटीनुसार ते काय असणार आहे? त्यांचं प्रमाण असणार आहे. आता इथे किती पटीत आहेत? दुप्पट आहेत, तिप्पट आहेत, चौपट आहेत, हे आपल्याला नक्की माहित नाहीये. तर आपण काय करणार त्यासाठी? तर त्यांची समान पट जी आहे ती आपण एक्स मानणार. तर असं लिहूया इथे. म्हणून इथे तांबे बरोबर किंवा तांब्याचे वजन असं लिहा. तांब्याचे वजन बरोबर किती असणार आहे? 13x आणि जस्ताचे वजन, त्यातलं जस्ताचं प्रमाण किंवा त्याचं वजन, जस्ताचे वजन, तर हे किती असणार आहे? 7x. आता इथे x काय आहे? x ही समानपट मानू. x ही समानपट, जसं मगाशी तुम्हाला पट सांगितली, दुप्पट तिप्पट, समानपट मानू. तर ती किती आहे ती माहिती नसल्यामुळे त्याला किती मानायचं? x मानायचं. मग आता ह्या दोन्हींची जर समजा आपण बेरीज केली तर किती ग्रॅम वजनाचं भांड आहे ते? 700 ग्रॅम वजनाचं भांड आहे. मग असं लिहा, दिलेल्या अटीनुसार तर दिलेली अट काय आहे आपल्याला? तर दोन्ही मिळून जे प्रमाण आहे म्हणजे 13x अधिक 7x, तर दोन्ही मिळून किती आहे? 700. 13 आणि 7 किती येणार आहेत? 13 आणि 7 येणार आहेत 20x बरोबर 700. आता 20x चा अर्थ काय? 20 गुणिले x आहे, ते इकडे येऊन काय होतील? भागिले, म्हणजे x बरोबर किती होणार? 700 भागिले 20. ओके. तर x बरोबर याच्यात बघा, शून्याला शून्य जाईल आणि 70ला जर तुम्ही 2 ने भागलं, x बरोबर किती येणार आहे? 70ला 2 ने भागलं तर x बरोबर 35. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? तर कुणाचं वजन? जस्ताचे वजन किंवा त्याचं प्रमाण, जस्ताचे वजन, ते किती आहे असं मांडलं होतं आपण? जस्ताचं वजन 7x. तर त्याची पट आपल्याला मिळालेली आहे. 7 गुणिले x ची किंमत किती ठेवायची? x ची किंमत इथे ठेवूया, x बरोबर 35. 7 गुणिले 5 केले आपण, 7 35, 3, 7 त्रिक 21 आणि वरचे 3 24. जास्ताचं प्रमाण किती येणार? 245 ग्रॅम. आता हे तुम्हाला एवढंच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आता दुसरं समजा विचारलं, तांब्याचं वजन किती, तर तेही शोधू शकतो आपण. तांब्याचे वजन बरोबर, तर त्याचं किती आहे? 13x. म्हणजे 13 गुणिले x ची किंमत किती ठेवणार आपण? परत 35, जे आपल्याला x चं उत्तर मिळालं. 13 गुणिले 5 येणार 65, 6, 13 त्रिक 39 आणि 6 45, म्हणजे 445 ग्रॅम हे तुमचं काय असणार आहे? तांब्याचं वजन. तुम्हाला फक्त जास्ताचं वजन विचारलं तर तेवढंच लिहा. परीक्षेमध्ये किंवा शिक्षकांनी घरचा अभ्यास म्हणून जर तांब्याचं वजन त्याच्यात किती असं विचारलं तर ते किती सांगणार तुम्ही? 455. दोन्हीची बेरीज करा तर 700 ग्रॅम येऊन जाईल. म्हणजे आपलं बरोबर आहे, आपण ओळखू शकतो. तर आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये 3 क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त पण 54 पेक्षा कमी आहे, तर त्या संख्या कुठल्या त्या शोधून काढायच्या. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा क्रमागत संख्या माहिती पाहिजे. 3 क्रमागत संख्या, जसे की समजा 10, 11, 12 या 3 क्रमागत संख्या किंवा 15, 16, 17 या 3 क्रमागत संख्या, तर यांना म्हणायचं क्रमागत संख्या. आता हे जे चिन्ह आहे ते जे आहे पेक्षा जास्त, हे चिन्ह कशाचं आहे? पेक्षा जास्त, आणि हे चिन्ह आहे पेक्षा कमी. ही दोन चिन्ह तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि याचे जे नियम आहेत ते समीकरणाचे म्हणजे बरोबर चिन्हाचे जे नियम आहेत, अधिक इकडचा तिकडे वजा होतो, सेम तेच नियम आहेत याला, फक्त हे चिन्ह लक्षात ठेवा म्हणजे हे उदाहरण तुम्हाला समजून जाईल. तर याच्यामध्ये सुरुवात करूया आपण या उत्तराची. तर बघा, पहिल्यांदा आपण असं लिहूया, समजा त्या म्हणजे ज्या शोधायच्या त्या 3 क्रमागत पूर्ण संख्या, पूर्ण म्हणजे शून्य आणि शून्यापासून पुढच्या
क्रमागत पूर्ण संख्या. आता समजा पहिली संख्या x आहे, जसं 9 आहे, 9च्या पुढची 10, तर त्याच्यात 1 मिळवल्यावर 10 मिळतं. तसं xच्या पुढची x अधिक 1. आता x अधिक 1 मिळाला, त्याच्यात आणि 1 मिळवला तर त्याच्या पुढची मिळेल. म्हणजे 1 आणि 1 किती येणार? 2. म्हणजे x अधिक 2. तर ही त्याच्या पुढची क्रमागत संख्या. म्हणजे ह्यात एकूण 3 क्रमागत संख्या असणार आहेत. ओके, x अधिक 1 आणि x अधिक 2. आता पहिल्या अटीनुसार बघा इथे. तर पहिल्या अटीनुसार प्रश्नामध्ये 2 अटी दिलेल्या आहेत. पहिल्या अटीनुसार काय म्हटलेलं? पहिल्या अटीनुसार तर त्या 3 पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त आहे. म्हणजे पहिली संख्या x, दुसरी x अधिक 1 आणि तिसरी x अधिक 2. या तिन्हींची जर तुम्ही बेरीज केली तर या तिन्हींची बेरीज केल्यानंतर ती किती सांगितलं? 45 पेक्षा जास्त मगाशी चिन्ह सांगितलं. या तिन्हींची बेरीज ही 45 पेक्षा जास्त आहे. मग आता हे आपण थोडस बघूया. x अधिक x असं किती वेळा आहे? 3 वेळा. म्हणजे 3x. आणि 1 आणि 2 किती येणार? 3. पेक्षा जास्त तेच चिन्ह ठेवा, 45. आता अधिक 3 इकडे येऊन काय होतील? वजा होतील. तर त्याला सुद्धा तोच नियम आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे 3x पेक्षा जास्त 45 वजा काय होणार? 3. म्हणजे 3x पेक्षा जास्त 45 मधून 3 गेले, किती उरणार? 42. आता 3x चा अर्थ काय? 3 गुणिले x. गुणिलेचे काय होणार? भागिले. ओके, तर इकडे पेक्षा जास्त हे चिन्ह ठेवूया. 42 ला कितीने भागायचं? 3 ने. म्हणजे x मोठा आहे, कुणापेक्षा मोठा आहे? 42 ला 3 ने भागलं तर किती येणार? 14 येणार. त्याला क्रमांक 1 देऊया. म्हणजे हे कळालं की जे x पहिली संख्या आहे ती 14 पेक्षा मोठी आहे. आता दुसऱ्या वेळी काय दिलेली आहे? तर 3 संख्यांची बेरीज म्हणजे x अधिक 1 आणि x अधिक 2 या तिन्हींची जर बेरीज केली आपण तर ती कमी आहे. कुणापेक्षा कमी आहे? प्रश्नात बघा, पेक्षा कमी. म्हणजे कुठली? 54 पेक्षा कमी आहे. तर इथे बघा x अधिक x म्हणजे किती येणार? 3x. आणि हे 2 आणि 1 किती येणार? 3. पेक्षा कमी 54. आता हे अधिक 3 इकडे येऊन काय होतील? वजा होतील. म्हणजे 3x पेक्षा कमी 54 मधून किती वजा करायचे? 3. म्हणजे 3x पेक्षा लहान आहे. 54 मधून समजा आपण 3 वजा केले तर किती येणार? 51. ओके, आता हे 3x म्हणजे 3 गुणिले x. इकडे येऊन काय होतील? भागिले. म्हणजे x 51 ला कितीने भागणार? 3 ने. म्हणजे x लहान आहे. कुणापेक्षा लहान आहे? 51 ला 3 ने भागलं, 17 त्रिक 51. म्हणजे त्याचं उत्तर किती येणार? 17 येणार. x पेक्षा लहान आहे, कुणापेक्षा? 17 पेक्षा. म्हणजे हे क्रमांक किती येणार? 2 येणार. ओके, म्हणजे x बघा, x हा 14 पेक्षा मोठा आहे पहिल्या आणि दुसऱ्या अटीवरून. 1 व 2 वरून. आता इथे बघा, 1 व 2 वरून. ओके, आता तो कुणापेक्षा मोठा आहे? 14 पेक्षा मोठा. 14 पेक्षा मोठा म्हणजे कुठला येईल? x बरोबर किती येईल? 15, 16. पण इथं म्हटलं बघा, पेक्षा लहान आहे. कुणापेक्षा लहान आहे? तर 17 पेक्षा लहान आहे. म्हणजे 2च उत्तर येणार. 14 पेक्षा मोठा म्हणजे 15 आणि 16. 17 पेक्षा लहान म्हणजे 17 घ्यायचं नाही. तर x च्या 2 किमती येणार, 15 व 16. म्हणून त्या संख्या, आता 2 शक्यता आहेत. समजा 15 पासून सुरू केल्या तर त्या 3 क्रमागत संख्या कुठल्या असणार आहेत? 15, 16 आणि 17. किंवा समजा 16 पासून सुरू केलं, कारण दुसरं उत्तर किती आहे? x 16. त्याच्या पुढच्या 3 16, 17, 18. म्हणजे एकतर त्या संख्या 15, 16, 17 असतील क्रमागत, किंवा 16, 17 आणि 18 असतील. तर ही त्याची 2 अचूक उत्तर आहे. ओके, तर आता प्रश्न क्रमांक 5 बघूया. 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ संख्या यांची बेरीज 66 आहे. तर दिलेली संख्या कोणती ते शोधायचं आहे. आता हे उदाहरण सोडवत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा जो एकक स्थानचा अंक आहे त्याला x मानूया. सुरुवात कुठून करणार? तर समजा याच्या उत्तराची सुरुवात करताना समजा एकक स्थानचा अंक बरोबर x, म्हणून दशक स्थानचा अंक आता दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. दुप्पट म्हणजे त्याला 2 ने गुणायचं. म्हणजे एकक स्थानचा अंक जो x आहे तर त्याच्या तो काय आहे? दुप्पट आहे. म्हणजे कितीने गुणणार? 2 ने गुणणार. मग 2 गुणिले x म्हणजेच किती येणार?
दशक स्थानचा अंक त्याच्या दुप्पट असल्यामुळे 2x येणार. तर मूळ संख्या कशी होईल? तर मूळ संख्या बरोबर, आता आपण मूळ संख्या लिहायला घेतो. इथे एकक स्थानचा अंक किती आहे? x. तर तो आहे तसा घ्यायचा आणि दशक स्थानच्या अंकाला कितीने गुणायचं? 10 ने गुणायचं, म्हणजे 10 गुणिले 2x. तर असं आपण का करतो? समजा 32 ही एक संख्या आहे, एकक स्थानचा अंक 2 आणि दशक स्थानचा अंक 3. तर ही संख्या कशी बनते? तर एकक स्थानचा अंक आपण आहे तसा घेतो, बेरजेत 2 अधिक, पण दशक स्थानच्या अंकाची किंमत किती असते? गुणिले 10 करायचं त्याला, म्हणजे 3 गुणिले 10 किती? 30. म्हणजे याची स्थानिक किंमत 30 आणि हे 2, 30 आणि 2 किती होतात? 32. त्यामुळे मूळ संख्या लिहित असताना एकक स्थानचा अंक आहे तसा घ्यायचा 2 अधिक 2 आणि दशक स्थानच्या अंकाला कितीनं गुणायचं? 10 ने गुणायचं. तर हे लक्षात ठेवा, हे मी स्पष्टीकरणासाठी दिलं, म्हणून मी इथे काय केलंय? 10 ने गुणलेलं आहे. आता हे नंतर मूळ संख्या किती झाली? तर बघा, x अधिक 10 दोन्ही किती येणार? 20x. तर 20 आणि 1 किती येणार? 21x. हे त्याचं उत्तर येणार. आता अंकांची किंवा अंकांची अदलाबदल करून अदलाबदल करून नवीन अंक किंवा इथं काय दिलंय? येणारी संख्या असं लिहिले, जस्ट मिनिट, करून येणारी संख्या. आता एकक स्थानचा अंक दशक स्थानला जाणार, दशक स्थानचा अंक एकक स्थानला येणार. तर इथं फक्त असं करायचं, 21च्या ऐवजी काय करायचं? 12x. एकक आणि दशक स्थानच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या किती असणार आहे? 12x. कारण काय होणार? आता एकक स्थानच्या अंकाला 10 ने गुणायचं, म्हणजे आधी जो होता तो दशक स्थानचा होणार 10x आणि 2 तसेच राहणार 2x. 10x आणि 2x किती येणार? 12x. किंवा डायरेक्ट याच्यावरून लिहा, 21च्या उलट करा. 21च्या उलट किती येणार? 12x. अंकांची अदलाबदल करून. आता दिलेल्या अटीनुसार इथे बघूया आपण, म्हणून दिलेल्या अटीनुसार काय येणार? तर मूळची संख्या आहे 21x अधिक अंकांची अदलाबदल करून येणारा किती आहे? अंकांची अदलाबदल करून आपल्याला तर ते 12x होत. तर यांची बेरीज किती आहे म्हणून सांगितलं? 66. म्हणजे मूळची संख्या आणि अंकांची अदलाबदल करून यांची बेरीज किती आहे? 66. आता इथे बघा, 21 आणि 12 केले आपण, तर किती येणार आहे? 33x बरोबर 66. मग आता 33 म्हणजे हे गुणिले आहेत ते इकडे येऊन काय होतील? भागिले, म्हणजे x बरोबर 66 भागिले 33. म्हणजे कसं येणार? 33 1 33, 33 दोन्ही 66 आले, म्हणजे x ची किंमत किती? x बरोबर 2. म्हणून मूळची संख्या वरती बघा, मूळची संख्या किती होती? तर 21x ही मूळ संख्या इथं. 21 गुणिले x. मग आता x ची किंमत आपल्याला मिळाली आहे, म्हणजे 21 गुणिले 2, 21 दोन्ही किती येणार? 42. तर अशा प्रकारे मूळची संख्या किती असणार आहे? 42 असणार आहे. अंकांच्या अदलाबदल करून एवढा भाग तुम्हाला लक्षात आला पाहिजे. ओके, आता बघूया पुढील प्रश्न. तर आता प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 काय आहे? तर एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची व 100 रुपये दराची काही तिकिटे विकली. 200 रुपये दराची तिकिटांची संख्या 100 रुपये दरांच्या तिकिटापेक्षा कितीने जास्त आहेत? तर 20 ने जास्त खपलेली आहेत. तर दोन्ही याच्यातून नाटकांच्या विक्रीतून 37,000 रुपये त्यांना मिळालेले आहेत. तर 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली? तर सुरुवात करताना आपण काय करूया, काय शोधायचं आपल्याला? तर 100 रुपयांची तिकीट किती विकली गेली. समजा 100 रुपयांची x तिकिटे विकली गेली. 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली? x. म्हणून जस्ट मिनिट, 200 रुपयांची, आता बघा 200 रुपयांची तिकिटे इथं म्हटलेलं आहे बघा, 200 रुपये दराची तिकिटे 100 रुपये दराच्या इथं आहे बघा, तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 ने जास्त खपली. 100 रुपयांची किती होती? x. त्याच्यापेक्षा 20 जास्त ही 200 रुपयांची तिकीट इथं खरेदी झाली, म्हणजे x अधिक किती येणार? 20 येणार. ओके, ही 200 रुपयांची x बरोबर x अधिक 20 तिकिटे
विकली गेली, पूर्ण लिहा ते विकली गेली. मग आता दिलेल्या अटीवरून प्रश्नामध्ये जे दिलंय ते त्याच्यावरून लिहूया. दिलेल्या अटीवरून, तर दिलेल्या अटीवरून काय म्हटलंय आपल्याला, तर बघा इथे 100 रुपयांची किती तिकीट खपलेत एक्स, त्यामुळे 100 गुणिले किती येणार एक्स, म्हणजे हे 100 रुपयांची एक्स तिकीट आहेत. 100 रुपये आणि एक्स तिकीट म्हणजे 100 गुणिले एक्स एवढं त्याच्यातून पैसे मिळणार. परत 200 रुपयांची किती तिकीट आहेत एक्स अधिक 20, म्हणजे एक्स अधिक 20 ला कितीने गुणायचं 200 ला गुणायचं, तेवढ्यातून 200 गुणिले एक्स अधिक 20 एवढे रुपये मिळणार. आणि हे दोन्ही मिळून किती आहेत म्हणून सांगितलं प्रश्नामध्ये, तर 37,000 रुपये मिळालेत असा त्याचा अर्थ होतो. ओके, एक्स तिकीट विकली गेली 100 रुपयांची, त्यामुळे 100 गुणिले एक्स एवढे पैसे मिळाले 100 रुपयांच्या तिकिटातून इथे, आणि इथे 200 रुपयांची एक्स अधिक 20 त्यामुळे एवढे पैसे मिळाले, दोन्ही मिळून हे किती आहेत 37,000. तर हे लक्षात ठेवा. आता इथे 100 गुणिले एक्स केलं तर किती येणार आहे 100 एक्स अधिक 200 ने आतमध्ये गुणा म्हणजे 200 एक्स अधिक 200 गुणिले 20 केले किती येणार, 2 दुनी 4 येणार, आणि वरच्या 1 2 आणि 3 शून्य 4,000, म्हणजे 200 गुणिले 20 केले तुम्ही तर 2 दुनी 4 आणि वरच्या 3 शून्य म्हणजे 4,000 येणार. तर किती येणार ते 37,000. ओके, तर आता 100 आणि 200 केले तर किती येणार 300 एक्स अधिक 4,000 इकडे येऊन काय होणार वजा, 37,000 मधून किती वजा होणार 4,000 बरोबर. 300 एक्स, तर 37 मधून 4 गेले तर किती उरणार, इथे बघा ही वजाबाकी केली 37,000 वजा 4,000 तर किती उरणार 33,000 उरणार. आता हे 300 गुणिले ते इकडे येऊन काय होतील भागिले होतील, कारण हे एक्स ला इथे गुणिले ते भागिले होतील, म्हणजे एक्स बरोबर किती येणार 33,000 भागिले 300 म्हणजे काय होणार 2 शून्यानं 2 शून्य जाणार, परत बघा 3 एक्के 3 3 एक्के 3 3 एक्के 3 आणि वरची शून्य, म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे, तर एक्स बरोबर येणार 110. म्हणजे आपण असं लिहू शकतो शेवटी उत्तर 100 रुपयांची 110 तिकिटे विकली गेली असं लिहायचं तिथे शेवटी. ओके, 100 रुपयांची 110 तिकिटे विकली गेली. आता हे लिहिल्यानंतर आपण म्हणजे हेच आपल्याला शोधायचं होतं 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली, तर 110 तिकिटे विकली गेलीत असं लिहायचं. तर आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. 3 क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्यांची 5 पट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहेत, तर त्या संख्या कोणत्या. आता क्रमागत संख्या मागच्या उदाहरणामध्ये हा शब्द आला होता. क्रमागत संख्या म्हणजे त्याचं उदाहरण काय होणार 10 11 12 किंवा 13 14 15 यांना आपण क्रमागत म्हणतो. 3 क्रमागत संख्या. तर उत्तरामध्ये काय करूया, समजा इथून सुरुवात करूया. समजा पहिली संख्या x घेतली, त्याच्या पुढची किती येणार x अधिक 1 येणार. आता x अधिक 1 ही संख्या मिळाली, त्याच्यात अनेक मिळवला म्हणजे आणखीन पुढची मिळणार, म्हणजे 1 अधिक 1 किती होणार 2. म्हणजे समजा त्या x अधिक 1 आणि x अधिक 2 या 3 दिलेल्या क्रमागत संख्या आहेत. या 3 दिलेल्या क्रमागत संख्या आहेत. हे दिलेल्या आपल्याला प्रश्नातल्या क्रमागत संख्या आहेत. मग आता याच्यामध्ये इथे जर आपण बघितलं 3 क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी इथे आहे बघा वाक्य, सर्वात लहान संख्येची 5 पट. तर सर्वात लहान संख्या कोण आहे x, त्याची 5 पट म्हणजे कितीने गुणायचं 5 ने. ही सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा, सर्वात मोठी संख्या कुठली येणार यात, ही शेवटची येणार x अधिक 2. जसं 10 11 12 मध्ये शेवटची संख्या मोठी येणार, तसं ही x अधिक 2. x अधिक 2 सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा, चौपटी म्हणजे कितीने गुणणार 4 ने, चौपटीपेक्षा कितीने अधिक आहे 9 ने अधिक आहे, म्हणजे बरोबर लिहायचं मध्ये याची 5 पट बरोबर किती आहे, तर सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक, म्हणजे अधिक किती करणार 9. बघा लहान संख्येची 5 पट इथे दिलेली ही बरोबर कुणा इतकी आहे मोठ्या संख्येच्या, म्हणजे ह्या चौपटीपेक्षा कितीने जास्त आहे 9 ने अधिक. तर हे तिथं लिहिता आलं पाहिजे ही अट तुम्हाला. मग आता 5 गुणिले x म्हणजे किती येणार 5x, 4 ने आतमध्ये गुणा 4 गुणिले x 4x अधिक 4 गुणिले 2 8 येणार अधिक 9. आता हे 5x बघा 5x वजा 4x अधिक 4x तिकडे जाऊन काय होणार वजा, आणि ह्या दोन्हींची बेरीज
किती येणार आहे ती? 8 आणि 9 17 येणार. 8 आणि 9 17 आले. तर आता याच्यात 5x वजा 4x किती येणार? 1x बरोबर 17. 1x लाच आपण काय म्हणतो? x. त्यामुळे असं लिहा थोडक्यात, x बरोबर 17. ही स्टेप डायरेक्ट लिहिली तरी चालेल. x बरोबर 17. म्हणून त्या 3 क्रमागत संख्या आता पहिली संख्या आली आहे 17, म्हणजे पुढची किती असणार? 18, 19. 3 क्रमागत संख्यातली पहिली 17, पुढच्या दोन कशा असणार? 18 आणि 19. तर डायरेक्ट लिहू शकतो आपण. आहेत असं. तर आता प्रश्न क्रमांक 8 बघूया. राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली. अमितने 54 रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली. ही सायकल त्यानं निखिलला 1134 रुपयांना विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा असं काही झालं नाही. तर सुरुवातीला जी राजूने सायकल घेतली होती ती किती रुपयांना खरेदी केली होती ते आपल्याला शोधायचं आहे. आणि हे आपल्याला कसं शोधायचं आहे? तर म्हणजे एक चल रेषीय समीकरण वापरून सोडवायचं आहे. सुरुवात कशी करणार आपण त्याची? सुरुवात इथून करूया. समजा जो राजू आहे, समजा राजूने ती सायकल, जी सायकल आहे जी सुरुवातीला त्याने घेतलेली आहे, समजा राजूने ती सायकल x रुपयाला खरेदी केली. कारण नफा किंवा तोटा हा तुम्हाला नेहमी खरेदीवर होतो. त्यामुळे राजूने किती रुपयाला खरेदी केली म्हणूया? ती सायकल x रुपयाला. मग आता नफा बरोबर त्याला किती टक्के नफा झालाय? 8%. मग x च्या 8%. कारण नेहमी काय म्हटलं मी, नफा कशावर काढायचा? तर खरेदी किमतीवर काढायचा. म्हणजे x च्या 8%. x च्या म्हणजे गुणिले 8% म्हणजे 8/100. तर हे असं लिहिता येईल, नफा बरोबर 8x/100. हे आहे असं ठेवूया. आता त्याच्यानंतर पुढे हा झाला नफा. आता पुढे म्हणजे ह्याच्यात ते 4ने त्याला भागणे वगैरे असं काही करू नका, आहे असं ठेवा. हा त्याला झालेला नफा आहे. मग आता विक्री किंमत काढूया. कारण नफा टक्क्यात दिला होता, आपण रुपयांमध्ये काढला. एवढे रुपये त्याला नफा मिळाला, पण ते एक्स मध्ये. आता विक्री किंमत बरोबर, विक्री किंमतीचं सूत्र काय? तर विक्री किंमत काढत असताना त्याच्यामध्ये आपण खरेदी किंमत आणि त्याच्यामध्ये नफा मिळवायचा. कारण तेवढा नफा त्याला झालेला असतो, तो नफा त्याच्यात मिळवायचा. तो ऍड करून त्यानं तेवढ्या रुपयाला विकली आहे. कितीला खरेदी केली आहे? एक्स ला. आणि नफा किती झालाय? वरतीच आता काढले, हे जे आहे 8x/100. म्हणजे 100ने एक्स ला गुणायचं. 100 गुणिले एक्स किती होणार? 100x अधिक 8x/100. 100 आणि 8 किती येणार? 8x/100 एवढ्या रुपयाला त्यानं ती विकली असणार. त्यानं विकली आहे कोणाला? राजूनं कोणाला विकली आहे? अमितला. म्हणजे अमितनं ती काय केली आहे? खरेदी केली. ओके. तर म्हणून अमितसाठी, राजूनं जरी ती विकली असली तरी अमितनं ती खरेदी केली. म्हणजे अमितसाठी विक्री किंमत किती झाली? विक्री किंमत बरोबर 108x/100. कारण त्यानं त्याला एवढ्या रुपयाला विकली आहे. ओके. सॉरी, अमितसाठी खरेदी किंमत असं लिहा इथे जर असेल, अमितसाठी खरेदी किंमत. कारण राजूसाठी जी विक्री किंमत आहे ती अमितसाठी काय झाली? खरेदी किंमत. मग आता अमितसाठी थोडक्यात लिहितो, तुम्ही एकूण खर्च बघा काय लिहिलेलं आहे मी, अमितसाठी एकूण खर्च. एक तर त्यानं खरेदी एवढ्या रुपयाला केली आहे, म्हणजे 100 एवढ्या रुपयाला त्यानं राजूकडनं खरेदी केली आहे. अधिक प्रश्नामध्ये जर बघितलं तुम्ही तर इथे त्यानं आणखी 54 रुपये खर्च केले. म्हणजे 108 अधिक किती येणार? 54. हे त्याचा एकूण काय झाला? खर्च झाला अमितसाठी. मग आता ही त्यानं कोणाला विकली आहे? निखिलला. आणि त्याने ती सायकल निखिलला 1134 रुपयांना विकली. आता त्याने निखिलला, लिहूया आपण, निखिलला ती सायकल, त्यात एक महत्वाचं वाक्य दिलं, ना नफा ना तोटा करता
1134 रुपयांना विकली. सॉरी, विकली. आता ना नफा ना तोटा म्हणजे काय, जेवढा खर्च आला, ओके, हा जो जेवढा खर्च आला तेवढ्याच रुपयाला त्यानं काय केले, विकले. म्हणजे खर्च किती आला होता त्याला एक्स मध्ये, 108x/100 अधिक दुरुस्तीला 54 एवढा त्याला खर्च आला आणि विकली कितीला, 1134. म्हणजे नफा किंवा तोटा होत नाही. असं कधी होतं, जेवढ्याला तुम्ही खरेदी करता तेवढ्यालाच, किंवा तुम्हाला खर्च आलेला असतो खरेदी करताना तेवढ्याच किमतीला तुम्ही विकता, त्यावेळी तिथे नफाही होत नाही आणि तोटाही होत नाही. ओके, मग आता हे सोडवायचं असेल समीकरण, म्हणजे यातनं आपल्याला एक्सची किंमत मिळून जाईल. अधिक 54 इकडे येऊन काय होतील, वजा होतील. म्हणजे 1134 मधून किती वजा करणार, 54 वजा करणार. ओके, आता हे जर आपण 4 मधून 4 गेले, 0 राहिले, 13तून 5 गेले 8 आणि हे 10, म्हणजे 1080 येणार. हे तुम्ही वजाबाकी हवं तर बाजूला करून बघा. आणि इकडे कोण राहिले तर हे राहिले, कारण 54 ला तिकडे नेलं आपण. 108x/100 वरती इथे लिहिलं तरी चालेल. ओके, मग आता हे जर का तुम्हाला एक्स शोधायचं असेल तर एक्सला तिथेच ठेवा आणि याच्यात 1080 जे इकडच्या बाजूला आहे ते पहिल्यांदा लिहा आणि याला इकडे न्या, म्हणजे 108, सॉरी, आता इथे जर असं सांगितलं पाहिजे. आता बघा, एक्सला तिथेच ठेवलं आपण आणि 108 आणि 100ला आपण काय करणार आहे, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आणणार आहे. ज्यावेळी तुम्ही एखादा अपूर्णांक समीकरणाच्या डाव्या बाजूकडून इकडे उजव्या बाजूकडे आणता त्यावेळी त्याचा अंश आणि छेद उलट होतो. जसं अधिकचं वजा होतं, भागिलेचं गुणिले होतं, तसं काय होतं, त्याचा अंश आणि छेद बदलतो. म्हणजे वरती कोण येतो, 100 येणार आणि खाली कोण येणार, 108. तर ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. मग आता इथे बघा, 108 इथे 108, इथे 108 आणि वरची 0, म्हणजे किती राहिले ते 10. ओके, म्हणजे बघा एक्स बरोबर 10 गुणिले 100, म्हणजे एक्स बरोबर काय येणार, 1000 रुपये. आणि एक्स आपण कशाला मांडलं होतं बघा, सुरुवातीला इथे राजूने ती सायकल 1 रुपयाला खरेदी केली असं मांडलं होतं. म्हणजे म्हणून राजूने ती सायकल 1000 रुपयांना, सॉरी, 1000 रुपयांना खरेदी केली. ओके, राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली सांगा, 1000 रुपयाला काय केली, खरेदी केली. तर अशा पद्धतीने ते लिहायचं ते. एक्स बरोबर किती येणार, 1000 रुपये, हे त्याचं उत्तर, म्हणजे राजूने ती खरेदी केली. तर आता प्रश्न क्रमांक 9 बघूया. प्रश्न क्रमांक 9 मध्ये एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या आणि तिसऱ्या सामन्यात त्यानं किती धावा काढल्या की जेणेकरून त्याची सरासरी किती होईल, 230 होईल. तर ते शोधून काढायचं आपल्याला. इथे आपण काय करणार, तर इथे सुरुवातीला समजा त्या क्रिकेट खेळाडूने तिसऱ्या सामन्यात तेच शोधायचं आपल्याला, किती धावा काढल्या. तिसऱ्या सामन्यात आपण काय म्हणूया, एक्स धावा काढल्या की जेणेकरून त्याची सरासरी किती होईल, 230 होईल. आता बघा, सरासरी म्हणजे काय असतं, म्हणून आता आपण डायरेक्ट समीकरण लिहिणार आहे. पहिल्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या, 180. परत दुसऱ्या सामन्यात किती काढल्या, 257. तिसऱ्या सामन्यात आपण किती मांडलं, एक्स. तर ह्या तिन्हींची बेरीज करायची आणि एकूण किती सामने खेळले त्याने, 1 2 3. 3 ने काय करायचं, भागायचं, जेणेकरून सरासरी त्यांनी दिलेली आहे. एक्स आपण काय मांडलं, की जेणेकरून सरासरी किती येईल, 230 येईल. अशा पद्धतीने आपण एक्स मांडला. म्हणजे सरासरी म्हणजे सर्वांची बेरीज भागिले किती सामने खेळले ते 3 ने भागायचं. मग आता छेदात 3 आहेत, छेदात 3 याचा अर्थ ते भागिले, तर ते ह्या 230 कडे येऊन काय होतील, गुणिले होतील. म्हणजे 230 गुणिले 3 छेदात असल्यामुळे त्याचा अर्थ काय म्हणायचा, ते भागिले इकडं उजवीकडे येऊन ते काय होतील, गुणिले होतील. मग आता 180 आणि 257 यांची जर का तुम्ही बेरीज केली तर बघा, इथे 7 येईल, 8 आणि 5 13 येईल, 2 आणि 3 आणि हातचे 1 4, 437 अधिक एक्स राहील, कारण 3 ऑलरेडी आपण तिकडे नेलं. ओके, मग आता आधी यांचा गुणाकार करूया.
3 गुणिले 0 केले 0 आले, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6 म्हणजे 690 आले. तर इकडे फक्त x ठेवा आणि हा अधिक 437 याच्याकडे येऊन काय होईल, वजा 437. म्हणून x बरोबर अधिक 437 काय झाले, वजा झाले. हे कुठे रफली असं करून बघा, 690 मधून 437, इथे 8 राहिले हातचे घेतल्यामुळे इथं 10 झाले, 10तून 7 गेले 3, परत इथे 8 मधून 3 गेले 5, आणि परत 6 मधून 4 गेले 2 राहिले, म्हणजे 253 हे त्याचं अचूक उत्तर आहे. इथे लिहूया आपण 253 धावा त्यानं केल्या. म्हणून इथे लिहायचं, त्या क्रिकेट खेळाडूने, असं लिहूया, त्या क्रिकेट खेळाडूने तिसऱ्या सामन्यात x ऐवजी काय म्हणायचं, 253 धावा केल्या. ओके, त्याचं अचूक उत्तर लिहायचं शेवटी. तर अशा पद्धतीने आपण काय करायचं, त्याचं उत्तर लिहायचं. शेवटी शाब्दिक उदाहरण म्हटल्यावर शेवटचं उत्तर सुद्धा ते पूर्ण वाक्यामध्ये लिहा. तर आता प्रश्न क्रमांक 10 बघूया. सुधीरचे वय वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे, निम्मे आहे. सुधीरचे वय व वीरूचे वय यांच्या वयाची बेरीज अनिलच्या वयाची तिप्पट यांची बेरीज व अनिलच्या वयाचे तिप्पट यांचं गुणोत्तर 5:6 आहे. तर वीरूचं वय किती हे काढा. थोडासा वेगळा प्रश्न आहे, त्यामुळे लक्ष द्या. आता सुरुवात कशी करायची, कुणाचं वय शोधायचं, वीरूचं. तर असं लिहूया, जस्ट मिनिट. समजा वीरूचे वय बरोबर x वर्ष. किती मानायचं, वीरूचं वय x वर्ष मानायचं. मग आता वीरूचं वय जर x मांडलं तर म्हणून सुधीरचे वय हे वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा, वीरूचं वय किती आहे x, त्याच्या तिपटीपेक्षा म्हणजे गुणिले 3 करायचं, त्याला तिप्पट असल्यास गुणिले 3, वीरूच्या वयाच्या तिप्पट म्हणजे 3x, त्याच्या पण कितीने जास्त आहे, 5 ने जास्त आहे. म्हणजे अधिक किती करायचे, 5. म्हणजे हे थोडक्यात कसं येणार, 3x अधिक 5 वर्ष. हे कोणाचं झालं, सुधीरचं वय झालं. आता म्हणून अनिलचे वय आता अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे. सुधीरचं वय किती दिलंय, 3x अधिक 5, त्याच्या निम्म काढताना आपण कितीने भागतो, 2 ने भागतो. म्हणजे 3x अधिक 5 हे जे सुधीरचं वय आहे, त्या सुधीरच्या वयाच्या काय निम्म आहे, म्हणजे भागिले 2 करायचे, वर्ष. आता दिलेल्या अटीनुसार हे लिहूया आपण, दिलेल्या अटीनुसार. तर बघूया दिलेली अट काय आहे प्रश्नामध्ये. सुधीरचे वय व वीरूचे वय यांच्या वयाची बेरीज, सुधीरचं x आहे आणि वीरूचं यांच्या वयाची बेरीज करायची. म्हणजे x इथे लिहूया, x अधिक x कोणाचा, वीरूचा आहे. सुधीरचं किती आहे, 3x अधिक 5 यांच्या वयाची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट. अनिलच्या वयाची तिप्पट म्हणजे अनिलचं वय किती आहे, हे इथे हे शेवटचं आहे ते अनिलचं वय, त्याची तिप्पट म्हणजे त्याला 3 ने गुणायचं. म्हणजे इथे लिहूया 3 गुणिले, मुद्दामून मी खाली छेदात लिहितो कारण गुणोत्तर घ्यायचं, 3x अधिक 5 छेद 2. ओके, यांचे गुणोत्तर. आता गुणोत्तर बघा, जरी 4:5 वगैरे असं काही दिलं असेल तर ऍक्च्युली कशा असतं, अंश आणि छेदामध्ये असतं. लिहिताना आपल्याला काय करावं लागतं, गुणोत्तर अंशात आणि छेदात, अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये. यांचं गुणोत्तर किती आहे, 5:6. मग इथे काय करा, हे छेदात लिहा, म्हणजे वरचा आहे तो अंश आणि छेद. कारण पहिला नाव कोणाचं आलंय, त्या दोघांच्या, वीरूचं आणि सुधीरच्या वयाची बेरीज आणि अनिलच्या वयाची तिप्पट यांचं गुणोत्तर असल्यामुळे हे आपण भागिले घेतलं. किती आहे म्हटलं प्रश्नात, आताच बघितलं आपण, 5:6. तर इथे लिहूया 5/6 आहे. आता याच्यात जो आहे तो इथे सोपं करण्यासाठी सांगतो, इकडचा पहिल्यांदा भाग आपण सोपा करून घेऊया. तर इथे हे x आणि 3x किती येणार, 4x अधिक 5 हा आला. त्याच्या खाली छेदात किती आहे,
तर हे छेदात किती आहे? 3 आहे. ओके, 3 गुणिले 3x अधिक 5 आहे. आणि परत त्याच्या छेदात इथे किती दिसतं? 2 दिसतं. ओके, पूर्ण छेदामध्ये किती आहे? 2 आहे. तर तो 2 इथे असा लिहायचा गुणिले, कारण काही नाही म्हणजे त्याचा छेद 1 असणार परत इथे. तर तो पूर्ण खाली छेदात असल्यामुळे कसा लिहायचा? 1/2 घ्यायचा, असा लिहायचा. ओके, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. अशा पद्धतीने लिहा. किंवा सोपं आणखीन एक सांगतो म्हणजे तुमच्याही लक्षात येईल ते. असं घेण्यापेक्षा ठीक आहे, आपण आहे तसं हे करूया. म्हणजे समजा करण्यासाठी म्हणून ते थोडंसं किचकट वाटेल असं का आलं म्हणून. तर इथे किती आहे? छेदात 2. इथे ठीक आहे तसं छेदात 2. तर त्यांचं गुणोत्तर किती आहे? 5/6 आहे. ओके, मग हे सोडवण्यासाठी काय करूया? तिरकस गुणाकार करूया. म्हणजे हे करूया. ओके, 4x अधिक 5 त्याला कितीने गुणायचं? 6ने. बरोबर. आता इकडचा तिरकस गुणाकार घ्या. ओके, 5 गुणिले इकडचे कोण आहेत? 3 कंसात इथे आहे बघा, हे 3 त्याच्या कंसात 3x अधिक 5 म्हणजे इथेही गुणिलेच आहे. 3x अधिक 5 छेदात किती येणार? 2. ओके, तर हे असं घ्या म्हणजे तिरकस गुणाकार. ही झाली पहिली स्टेप. आता याच्यानंतर हा 2 इथे छेदात आहे. तो जो 2 छेदात आहे म्हणजे भागिले, तो इकडे येऊन काय होणार? या 6ला गुणिले होणार. म्हणजे 4x अधिक 5 गुणिले 6 आणि गुणिले किती येणार? 2 येणार. तसं इकडे करूया आपण. हे आहे तसं ठेवूया. 5 गुणिले 3 गुणिले 3x अधिक 5. तर आता बघा इथे आपण काय करूया? 6 गुणिले 2 केले. किती येणार? 6 गुणिले 2 12. 4x अधिक 5 गुणिले किती आले? 6 गुणिले 2 12. तसं इथं 5 गुणिले 3 किती येणार? 15 गुणिले कंस पुढचा आहे तसा 3x अधिक 5. मग आता 12 गुणिले 4 केले तर 12 चोक किती येणार? 48x अधिक 12 गुणिले 5 12 पंचे 60 आले. इकडं 15 गुणिले 3 15 त्रिक 45 x 15 गुणिले 5 15 5 75. ओके, तर आता इथं अधिक 45 आहेत ते इकडे 48 कडे येऊन काय होतील? वजा होतील. म्हणजे 48x वजा 45x. तसं इकडं 75 आहेत अधिक 60 इकडे येऊन काय होतील? वजा 60 होतील. मग आता 48 मधून 45 गेले म्हणजे किती उरले? 3x. 75 मधून 60 गेले म्हणजे किती उरले? 15. 3x चा अर्थ काय? 3 गुणिले x. गुणिलेचे काय होतील? भागिले. म्हणजे 15ला 3 ने भागायचं. 3 1 3 आणि 3 5 15 म्हणजे x बरोबर किती आले? x बरोबर 5 आले. x ला काय मांडलं होतं आपण सुरुवातीला? वीरूचे वय. म्हणून वीरूचे वय बरोबर 5 वर्ष. इथे शेवटी लिहा. म्हणून वीरूचे वय बरोबर किती येणार? 5 वर्ष. हे इथे सोडवलं. म्हणजे इथे आपण 1 ते 10 प्रश्न जे आहेत ते सगळेच्या सगळे सोडवलेले आहेत. मागच्या उत्तराप्रमाणे चेक करा तसे आलेत का. काही करेक्शन असतील तर तरी कमेंट सेक्शन मध्ये सांगा. काही प्रॉब्लेम नाही. सगळे आपण चेक केलेले आहेत. ओके, आणि इतर जे आपले सराव संच आहेत 8वीचे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यामुळे आधीचे सगळे सराव संच तुम्ही बघू शकता. ओके, तर डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे ती ओपन करा. तुम्हाला आधीचे सगळे सराव संच जे आहेत ते मिळून जातील. थँक्यू.